सोन्याचा भाव प्रति तोळा 1 लाखाच्या घरात गेला आणि सर्वांच्या पोटात गोळा आल्यासारखी स्थिती झाली. का वाढलेत सोन्याचे भाव? आपल्याकडे इतके धातू आहेत, परंतु मग सोन्यालाच इतकं महत्व का? अमेरिका व चीनमध्ये सुरू झालेल्या व्यापार युद्धामुळे तर सोन्याचे दर वाढले नाहीत ना? मग अशा स्थितीत सोन्याची खरेदी करणं योग्य की अयोग्य, असे अनेक प्रश्न तुमच्या मनात असतील. अशाच प्रश्नांची उत्तर आपण तज्ज्ञांकडून जाणून घेतली आहेत. व्हिडिओ पुढे पाहण्यापूर्वी एक आठवण, फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण आठवणीनं सबस्क्राईब करा. अमेरिका व चीनमध्ये सुरू असलेल्या व्यापार युद्धामुळं सोन्याचे भाव वाढलेत असं बोललं जात आहे. परंतु त्यात किती तथ्य आहे आणि त्याचा सोन्याच्या बाजारावर किती परिणाम होतोय याविषयी सोनं चांदी मार्केट तज्ज्ञांनी जे सांगितलं त्यावरून आपल्याला सोन्याच्या बाजाराचा बराच अंदाज येईल. जेव्हा आपण म्हणतो की चीन सोनं ॲक्युम्युलेट करत चाललंय, चीन सोनं ॲक्युम्युलेट करत चाललंय, पण अजूनही त्याचं 8,000 टनापर्यंत पोहोचलं नाहीये. चायनीज पीपल बँकेचं सोन्याचं जे स्टॉक आहे ते 8,000 टनापर्यंत पोहोचले नाहीत. अमेरिकेकडे 8,000 टन सोनं आहे सेंट्रल बँकेकडे, म्हणजे ॲज अ गव्हर्नमेंट. उद्या जर का चीन अमेरिकेचे बॉन्ड डंप करत असेल बाजारामध्ये, कारण हे सगळं युद्ध चालू आहे ते बॉन्डशी पण रिलेटेड आहे, डंप करत असेल आणि मेल त्या प्राईसमध्ये विकत असेल, तर त्यामुळे काय होत असेल, कमी भावामध्ये कमी व्याजाचे बॉन्ड विकले जात आहेत, परंतु त्यामुळे भाव कमी, मुद्दल कमी गुंतवायला लागल्याने ते जे कमी रिटर्न्स आहेत ते वाढत आहेत, म्हणजे यील्ड म्हणतात त्याला. मग ते यील्ड वाढलं तर अमेरिकन अर्थव्यवस्थेला धोकादायक आहे, कारण यील्ड वाढलं तर त्यांना नवीन बॉन्ड जर इश्यू करायचे झाले ते 1-2% नाही, यील्ड जर बाजारात 6-6.5% असेल तर 6.5% इश्यू करावे लागतील नवीन कर्ज उभारण्याकरता. आणि असं काहीतरी म्हणतात की 7 का 8 ट्रिलियन डॉलरचे बॉन्ड आता मॅच्युरिटीला ड्यू आहेत. आणि मग चीन काय करतंय, तर अमेरिकन बॉन्ड मार्केटमध्ये डंप करतंय, त्याच्यातून येणाऱ्या डॉलरमधून सोनं खरेदी करतंय. म्हणजे अमेरिकन यील्ड वाढवत चाललंय, अमेरिकन बॉन्डचे किमती कमी करून त्याचं यील्ड वाढवत चाललंय आणि त्याचबरोबर सोनं खरेदी करून सोन्याची किमती वाढवत चाललंय. आता हे थांबवण्याकरता 2 गोष्टी आहेत. एक तर त्यांचा व्यापार करार व्हायला पाहिजे. चीननी हे जे डंप करण्याचं धोरण आहे, बॉन्ड्स डंप करण्याचं आणि सोनं ॲक्युम्युलेट करण्याचं, त्यात किमान बॉन्ड्स डंप करणं थांबवावं, सोनं घेत राहावं, त्याचा काही प्रश्न नाही. बॉन्ड्स डंप करणं थांबवलं की आपोआपच डॉलेक्स सुधारेल, आपोआप डॉलेक्स सुधारला की गोल्डच्या किमती खाली येतील. त्यामुळे त्यांचं व्यापार युद्ध थांबणं गरजेचं आहे आणि ते व्यापार युद्ध थांबेल, कारण दोघेही तेवढे शहाणे आहेत. सोन्याचा आजचा भाव प्रति तोळा 1 लाखाच्या जवळ आहे. काही दिवसात तो ऐतिहासिक 1 लाख रुपये देखील होईल असं जाणकार म्हणतात. परंतु तो पुढे वाढेल की कमी होईल हे निश्चितपणे सांगता येत नाही. त्यामुळे अशा स्थितीमध्ये सोन्यात गुंतवणूक करायची की नको याविषयी तुमच्याही मनात प्रश्न असेलच. आता हे सब्जेक्टिव्ह आहे, कारण सोन्याचे जर गुंतवणूक तुम्ही म्हणाल की मी आज केली, 4 दिवसांनी गेलो, मला किमती वाढलेल्या बघायला मिळायला पाहिजे, तर अजिबात करू नका. कुठल्याच गोष्टीत करू नका. सोनं तर राहू दे बाजूला. शेअरमध्येही तशी गुंतवणूक करू नका. बँकेत तुम्ही 3 वर्ष फिक्स डिपॉझिट ठेवता, 10,000 रुपये डिपॉझिट ठेवता, 3 वर्षांनी परत गेल्यानंतर बँक तुम्हाला कुठेतरी त्याचे 12,200 रुपये देते, 2,200 रुपये वाढवून देते. किती वर्षांनी? 3 वर्षांनी. इथे सोनं मात्र आपल्याला 10,000 रुपये आज गुंतवलं तर लगेच 2 महिन्यांनी 12,000 रुपये झालेलं दिसावं अशी इच्छा असते, किंवा शेअरमध्ये तशी इच्छा असते. ते चुकीचं आहे. दुसरी गोष्ट, सोन्याचे रोज रोज भाव का विचारता तुम्ही? रोज रोज जाऊन बँक मॅनेजरला विचारता का माझ्या 10,000चे आज किती झाले, आज किती झाले, आज किती झाले? 3 वर्षांनी आता गुपचूप 12,200 घेऊन येतात. सोनं किंवा शेअर किंवा कुठली गुंतवणूक जर असेल तर त्यालाही काहीतरी वेळ द्याल ना. गहू तांदूळ जे आपण रोजचे खातो ते पेरल्यापासून उगवायला 4 महिने देतो, आणि इतर गुंतवणुकीत मात्र आपण म्हणतो की गुंतवल्यापासून 4 दिवसात मला पैसे वाढलेले दिसायला पाहिजे. तसं होणार नाही. सोन्यामध्ये तुम्ही दीर्घकालीन गुंतवणूक केली तर तुम्हाला व्याज दरामधून मिळणारं जे उत्पन्न आहे त्याच्यापेक्षा जास्त उत्पन्न सोनं देईल, ही गोष्ट नक्की अधोरेखित करून ठेवा. बँकेची एफडी मी दिली तर तुम्ही म्हणाल ही एफडी तर अजून 4 वर्षांनी मॅच्युअर होणार आहे, मला उद्या बँक गेली म्हणली आत्ता नाही मी पैसे देणार तर काय घ्या. सो या सगळ्या प्रकारात एकच शाश्वत आहे
की जे अर्ध्या रात्रीत मला पैसे मिळवून देऊ शकतं, आणि ते म्हणजे सोनं. आणि त्यामुळे सोनं बाळगणं म्हणजे सोन्याची गुंतवणूक डेड का काय हे अनेक प्रकारे चर्चा होऊ शकते. मग शेअर बाजार चांगला परतावा देतो, बँक एफडीचा इंटरेस्ट चांगला परतावा देतो, या सगळ्या चर्चा करणारा माणूसही थोडंसं सोनं ठेवतो. वेगवेगळ्या प्रकारच्या अनसर्टनिटी चालू राहणार आहेत. कुठे स्थैर्य येणार नाहीये, कुठेतरी दुष्काळ पडू शकतो, कुठेतरी नॅचरल क्लॅमिटी येऊ शकते, कुठेतरी पूर येऊ शकतो, कुठेतरी अर्थक्वेक होऊ शकतो. या सगळ्यांमुळे अनसर्टनिटी, मग फायनान्शियल अनसर्टनिटी, मग जिओपॉलिटिकल अनसर्टनिटी. मग अनसर्टनिटी हा शब्द जोस्त पुसला जात नाही तोस्त सोन्याला काही धोका नाही, सोनंही वाढतच राहणार. गुंतवणूक म्हणून सोन्याकडे बघावं का, की शेअर मार्केट, बँकमधील गुंतवणूक ही सोन्याच्या तुलनेत योग्य आहे, असे प्रश्न तुम्हा आम्हाला पडतात. पण मग यापैकी कशाची निवड करायची? शेअर बाजारात पैसे किती लोक गमावतात? सेबीचा स्वतःचा डाटा आहे की 16% का काहीतरी असा त्यांनी डाटा दिला होता की 16% लोकांनाच पैसे मिळतात शेअर बाजारात, बाकीच्यांना लॉस होतो. म्हणजे त्याचं कॉम्पोजिशन आहे काहीतरी. शेअर म्हणजे एक वस्तू नाहीये हे तर नक्की झालं, कारण की काही जणांना फायदा होतोय जो 15-16% लोकांना, म्हणजे माझ्या दृष्टीने ते इन्फॉर्म पर्सन्स असावेत, आणि बाकीच्या सामान्य गुंतवणूकदारांना तोटा होतोय. म्हणजे ते सिंगल कॉम्पोजिशन नाहीये, ते अनेक शेअर्स आहेत. जसे आज लिस्टेड 6000 शेअर्स आहेत. सोन्यात तसं नाही, सोनं एकच आहे. सोन्यात मात्र वेगळी गोष्ट आहे. इथे 16% लोकांना फायदा, 84% लोकांना लॉस. इथे फायदा आला तर 100% गुंतवणूकदारांना फायदा आहे. सोनं अर्ध्या रात्रीत जसं एनकॅश होतं तसं अर्ध्या रात्रीत ॲबॉलिश नाही होत. की काल माझ्या खिशात सोनं होतं, व्हेपर होऊन गेलं, त्याची वाफ होऊन गेली, आणि आज माझ्या खिशात काहीच राहिलं नाही दुसऱ्या दिवशी बघायला गेलं तर. शेअर बाजारात तसं होऊ शकतं सर. आपण सत्यम बघितलंय, आपण सॉफ्टवेअरचे 2000 सालची तेजी बघितली. 3-3 हजार रुपये भाव असलेल्या कंपन्या आज नाही आहेत. सत्यम संपली, ती महिंद्रा टेकमध्ये मर्ज झाली. 9,000-10,000 भावाची कंपनी 10 रुपयात विकली जात नव्हती. पेंटाफोर आहे, सिल्वर लाईन आहे, कितीतरी शेअर्स आहेत. हिमाचल फ्युचरिस्टिक होता, त्याला जेवढं ब्रोकरेज लागायचं तेवढ्या किमतीत आज त्याचा शेअर मिळतोय. तर त्यामुळे असं कंपॅरिझन शेअर बाजाराशी सोन्याचं करणं चुकीचं आहे असं मला वाटतं. शेअर मार्केटने रोजगार निर्मिती होते हा चुकीचा समज आहे माझ्या दृष्टीने. हा, शेअर मार्केटमुळे रोजगार निर्मिती होऊ शकणाऱ्या संस्थांना पैसे उभारायला मदत होते. शेअर बाजारात शेअरचे भाव वाढल्याने कुठल्या कंपनीला पैसे नाही मिळत. कंपनीने एकदा 10 रुपयाचा शेअर 10 रुपयात विकला तर त्याच्या पुस्तकात एकदा 10 रुपये आल्यानंतर त्या शेअरचा भाव 1000 रुपये जरी झाला तरी हे वरचे 990 रुपये हे बाहेरच्या बाहेर ट्रेड होणारी वस्तू आहे. कंपनीची बुक्स 10 रुपयाची 10 रुपयेच राहत असतात. सोन्यातला पैसा जर तुम्ही डेड इन्व्हेस्टमेंट असं म्हणाल तर तसं नाही आहे ना. ते रिप्लेस करतं ना, बाईंग पॉवर रिप्लेस करतं तुमच्या करन्सीची. मग जर सोनं नसेल आणि बाईंग पॉवर जर घटत गेली तर दुसरी रिप्लेस करणारी वस्तू काय आहे बाईंग पॉवर रिप्लेस करणारी? आणि सोनं विकून तो पैसा शेअर बाजारात आला तर मी मगाशी सांगितलं असं, कंपनीला फरक पडणार नाही, त्यांनी प्रोडक्शन वाढणार नाही, त्यांनी रोजगार वाढणार नाही, कारण कंपनीला पैसे ऑलरेडी गुंतवणूकदारांनी देऊन झालेत. आणि आता हे जे ट्रेड होत आहेत हे आपसातले ट्रेड आहेत. नफा झाला तरी आपसात होणार आहे, कंपनीला त्याचा फरक पडणार नाहीये. त्यांना त्यांच्या प्रोडक्शनचा नफा मिळणार आहे. शेअर बाजारातल्या चढ उतारांचा नफाही त्यांना मिळणार नाही, नुकसानही त्यांना नाहीये. सोन्यामध्ये मी मगाशी तुम्हाला सांगितलं की सोन्यामध्ये बाईंग पॉवर रिप्लेस करायची ताकद आहे. तर त्याच्यावरून एक मला उत्तर प्रदेशातले एक सद्ग्रस्त होते, वयस्कर होते, त्यांनी एक फार चांगलं उदाहरण दिलं, आय ओपनिंग उदाहरण होतं, की तुम्हाला रिटायरमेंट करता काहीतरी प्रोव्हिजन करायची असेल तर रिटायरमेंटच्या करता कुठली पेन्शन पॉलिसी वगैरे घेऊन त्या लॅपटॉपवर दाखवलं जाणार ते 8%, 6% रिटर्न आणि ॲन्युइटी वगैरे 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 सगळे सब्जेक्टिव्हिटी. तर मग रिटायरमेंट नंतरचं लाईफ सब्जेक्टिव्ह का ठेवावं, सब्जेक्टिव्ह का ठेवावं? रिस्क, ते जर रिस्क फ्री हवं असेल तर एक साधं सोपं गणित आहे की तुमचं किती वर्षाचं वर्किंग लाईफ शिल्लक आहे आणि तुमचं किती रिटायरमेंट लाईफ असणार आहे. त्याच्याकरता तुम्हाला एस्टिमेट करायला लागेल की मी अमुक एका वर्षी रिटायर होईल, माझं साधारणपणे आयुष्यमान हे 80 वर्षाचं असेल, 75 वर्षाचं असेल. त्याला थोडीफार एरर असणार, प्रत्येक गोष्टीला एरर असते. मग तुम्ही म्हटलात की मी 60व्या वर्षी रिटायर होणार आहे, 80व्या वर्षापर्यंत मी जगेन, तर 20 वर्ष गुणिले 12 महिने म्हणजे 240 महिने गुणिले 10 ग्रॅम म्हणजे 2 किलो 400 ग्रॅम सोनं तुम्हाला ॲक्युम्युलेट करायचं आहे रिटायर होण्यापूर्वी.
मग तुमचं उरलेलं आयुष्य, वर्किंग उरलेलं लाईफ म्हणजे वर्ष 60ला रिटायर होणार, त्याच्या अलीकडचं वर्किंग लाईफ, तेही समजा आपण इक्वल आहे असं धरू, तेही 20 वर्षाचं आहे की अजून तुम्ही 20 वर्ष काम करणार, तर याचा अर्थ सध्याच तुम्हाला 10 ग्रॅम दर महिन्याला सोन्यामध्ये सेव्हिंग करायला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला 60व्या वर्षानंतर उरलेले 20 वर्ष दर महिन्याला 10-10 ग्रॅम सोनं उपलब्ध राहील. आता हे 10 ग्रॅम सोनं काय आहे, तर 10 ग्रॅम सोनं हे 6 माणसांची फॅमिलीला रिझनेबल लाईफ, रिस्पेक्टफुल लाईफ जगायला पुरेसं असलेलं साधन आहे. तुम्ही कितीही मागे जा आणि चेक करा सोन्याची किंमत आणि त्यावेळेची 6 माणसांचं कुटुंब चालवण्याकरता येणारा खर्च, तर तुम्हाला असं दिसेल की 10 ग्रॅम सोन्याची किंमत ही 6 माणसांचं कुटुंब चालवण्याकरता येणारा खर्च प्लस थोडीशी असते. म्हणजे सगळा खर्च करून थोडेसे पैसे परत खिशात राहतात. त्यामुळे 10 ग्रॅम सोनं पर मंथ फॉर युअर रिटायरमेंट लाईफ, ते ॲक्युम्युलेशन, बस तुम्ही निश्चिंतपणे तुमचं रिटायरमेंट लाईफ घालू शकता. सोन्याला इतकं महत्व असण्याचं कारण काय असू शकेल बरं? भारतात जशी सोन्याच्या दागिन्यांची मोठी हौस दिसते, तशी ती परदेशात दिसत नाही. पण तरीही परदेशात सोन्याला महत्व आहेच. इतिहासात डोकावलं तरी सोन्याला महत्व असल्याचंच दिसतं. सोन्याचा इतिहास म्हणजे तुम्ही आजही जेव्हा उत्खननं होतात तेव्हा इतिहासकालीन संशोधक जे असतात ते सांगतात की अमक्या जागी खणलं गेलं आणि जमिनीखाली एक हंडा सापडला आणि त्या हंड्यामध्ये अंदाजे 4000 वर्षापूर्वीची काही नाणी मिळून आली, जी सोन्याची आहेत, मोहरांच्या स्वरूपातली, अमुक एका युगातली आहेत, अश्मकालीन आहेत, अमुक तमुक, आणि ती सोन्याची आहेत. तर आता त्याचा इतिहास शोधायचा म्हटलं तर ते इसवी सनापूर्वीच आहे, त्यामुळे त्याला कुठे लिखापडी नाही किंवा काही नाही. पण जर जुन्या ज्या गोष्टी सापडतात त्यात सोनं आहे, चांदी आहे. मोहनजोदडोचे जे दागिने सापडले त्याच्यामध्ये लाकडी दागिने होते किंवा दगडाचे दागिने होते, पण त्यावर सोनं चांदीचा चढावा होता. तर म्हणजे किती जुनं जावं आपण सोन्याकरता तेवढं कमी आहे. इतका तो जुना इन्व्हेंटेड असा धातू आपण म्हणू की शोध लागलेला धातू, आणि त्यात काहीतरी त्या काळापासून प्रत्येकाला माहिती आहे की काहीतरी वैशिष्ट्य आहे बुवा या धातूमध्ये. जगाच्या तुलनेत असं वेगळं काही महत्व नाहीये, कारण की एकतर त्याची व्हॅल्यू जी आहे ती जगभरात एकसारखीच ठरत असते डॉलर टर्ममध्ये आत्ताच्या आधुनिक काळात. भारतामध्ये महत्व हे आपल्याकडे स्त्रियांना फार प्रिय असलेली गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही परदेशाचं आणि भारताची जर तुलना कराल तर परदेशामध्ये 10% दागिने असतील, 90% गुंतवणूक असेल. भारतामध्ये 90% जास्त दागिने असतील आणि 10% कमी गुंतवणूक असेल. तर हे गुंतवणूक आणि दागिन्याचं जे गणित आहे किंवा रेशो आहे तो भारतामध्ये हायेस्ट आहे, दागिने हायेस्ट आहेत आणि स्त्रियांच्याकडे असलेलं आहे. आपल्याकडे स्त्रीधनच म्हणतात त्याला. आणि दुसरं म्हणजे राजधातू येतो. जे राजे रजवाड्यातले जे राजे असायचे, म्हणजे आज तुम्ही मी नाही सोन्याचे असे अलंकार घालून हिंडत सगळीकडे, पण तो राजधातू आहे. त्यामुळे पूर्वीचे जे राजे रजवाड्यातली जी लोक होती त्यांच्या गळ्यामध्ये मोठमोठे हार असायचे सोन्याचे, त्यांचे मुकुट सोन्याचे असायचे, आपल्या दंडावरती लावलेले मोठ्याले जे चिन्ह असायची ती सोन्याची असायची, हातामध्ये 5-5 अंगठ्या असायच्या, त्यांनी पूर्ण सोन्याने मढलेले असायचे ते. आणि त्यांच्या स्त्री आई म्हणजे राण्या असतील त्याही सोन्याने मढलेल्या असायच्या. तो राजधातू होता. सोन्याचे दर कितीही हो, परंतु त्यातील गुंतवणूक ही थोड्या कालावधीसाठी असू नये. सोन्यात गुंतवणूक करायचा तुमचा जर विचार असेल तर त्यासाठीचा कालावधी हा मोठाच असावा, असं जाणकारांचं म्हणणं आहे. त्यामुळं भाव वाढले किंवा कमी झाले तरी भविष्यात सोन्याच्या गुंतवणुकीतील फायदा कसा होऊ शकतो हे तज्ज्ञांनी आपल्याला सांगितलंय. तुम्हाला याविषयी काय वाटतं ते व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आम्हाला सांगा. फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि फॉलो जरूर करा. धन्यवाद.